आता या सगळ्या प्रवासामधून तू मॅनेजमेंटकडे कसा काय वळला? तू मॅनेजमेंट ट्रेनर पण आहे, तू कायझन मॅनेजमेंटचा ट्रेनर आहे हा, क्वालिटी अनेक कारखान्यांमध्ये जातो, कामगारांना शिकवतो. तर तिकडे कसा काय तू गेलास? म्हणजे तुझा काही संबंध नाही, 7 वर्ष 5 जेलमध्ये राहिलेला, तुझं कसं काय संबंध मॅनेजमेंटशी? मॅनेजमेंट जे काय आणि चेंज आणि झेन आणि फिलॉसॉफी हे कंटिन्यू इम्प्रूव्हमेंट होतं. फॅक्टरी इंडस्ट्रीला अगर वर्ल्ड क्लास बनवायचं असेल तर कायझन हे मॅथड एक आहे ते यूज करतात. त्याच्यात 5 प्रिन्सिपल आहे: शॉर्टिंग, सिस्टमॅटिक अरेंजमेंट, क्लिनिनेस, स्टँडर्डायझेशन, सेल्फ डिसिप्लिन. ह्या आधारे फॅक्टरी इंडस्ट्रीला वर्ल्ड क्लास बनवतात. तर ते जे मिल्टन प्लास्टिक लिमिटेडचे डायरेक्टर आहेत त्यांचे वेबझेन इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये. त्यांनी माझी एक मुलाखत IBN सम जिंदगी लाईव्हवरती ऐकली. आणि एक DK सोमय्या, हे TRK सोमय्या काका त्यांचे भावभीती मॅनेजमेंट मध्ये आहे. मग त्यांनी कुठेतरी त्या मिल्टनवाल्यांनी विचार केला की ह्याला आपण आपल्याकडे बोलवलं पाहिजे आणि ह्याला आपण कन्सल्ट एक कायझन लीन मॅनेजमेंट शिकवलं पाहिजे आणि ह्याच्याद्वारे मग आपण फॅक्टरीमध्ये एक जिवंत उदाहरणही असेल आणि एक आपण कामही होईल चांगलं. मग त्यांनी तिथे बोलवलं. तर मला एक ते कायझनचं त्यांनी पुस्तक दिलं, हे 1 महिन्यामध्ये वाच. आणि ह्याच्यामध्ये 46 पॉईंट आहेत, म्हणजे जे पॉईंट्स आहेत बोलले खाली पॉईंट्स काय किंवा बेनिफिट्स काय आहेत. मग ते मी वाचलं मराठीत आणि मग त्यांना ते बेनिफिट्स लिहून दिलं. ते पुस्तक रूपी आता तयार झालं आहे, ते आलंही आहे माझ्या इथे. मग ते त्यांनी बोलवलं मला तिथे आणि मग तिथे मी ते कायझन 6 महिने ट्रेनिंग दिलं, त्यांनी शिकवलं. तिथे चालू ट्रेनिंगमध्ये त्यांनी मानधन दिलं मला 20,000 रुपये. आणि मग तिथे मी कळत अल्फा लेवल, वेगन डब्ल्यू याच्या अशा अनेक पुण्याच्या ज्या कंपन्या आहेत, तो 9 जणांचा आमचा ग्रुप आहे. ते 2-2 जण आम्ही जाऊन कन्सल्टिंग करतो. कायझन 4M, मशीन मॅथड, मॅनपॉवर मॅथड, हे जे आहे मटेरियल, याच्यावर शिकवतो तिथे. आणि तसंच एक 1-1.5 वर्ष तू रेग्युलर तिकडे काम केलं? 2 वर्षापर्यंत कंटिन्यू गावला काम केलं. आता खाली वर्कशॉप असतात तर जातो, बाकी टायमाला हे प्रोग्राम्स, जेल प्रोग्राम्स असे करत. हे खरं लक्ष्मणचं मला आश्चर्य वाटते की त्याचं हे सगळं बॅकग्राऊंड, फर्स्ट जनरेशन लर्नर तो, एका अर्थाने झोपडपट्टीतलं बॅकग्राऊंड, हे सगळ्या क्राईमचं बॅकग्राऊंड असं असताना आता तो मॅनेजमेंटमध्ये गेला. तिकडे आणखीन बरंच त्याला कदाचित स्कोप राहिला असता वर जाण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, पण त्याला ते नको आहे. ते काम, रेग्युलर काम सोडलं त्याने आता. आणि त्याला पुढे जे काय करायचं आहे आयुष्यामध्ये, त्याचा जो सिनेमा आता रिलीज होतोय त्या सिनेमामधनं पण बऱ्यापैकी पैसे त्यांना मिळू शकतात. कदाचित काही करोडमध्ये तो आकडा असेल. तो सगळा पैसा त्याला स्वतःसाठी नाही वापरायचा आहे. त्याने आताच ठरवून टाकलं की तो सगळा पैसा कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि हे जे काय काम आहे प्रचार प्रसाराचं, यासाठी त्याला वापरायचं. हे आणखी मला वेगळं वाटतं, विशेष वाटतं मला, की ज्याला म्हणजे ज्याचं पोट रिकामा आहे एका अर्थाने, तो समोर भरलेलं ताट दिसते तरी त्याला नाकारू शकतो. असं वैराग्य जरा आपल्यापैकी पण फार कमी लोकांमध्ये सापडेल. म्हणजे माझं ताट भरलेलं असताना दुसऱ्याच्या प्लेटमधलं माझ्या प्लेटमध्ये कसं येईल, असंच आपण आज स्पर्धा सगळीकडे पाहतोय. त्या बॅकग्राऊंडमध्ये लक्ष्मणचा हा जो काय वेगळेपण आहे तो जरा मला जास्त भावून जातोय तो सगळा. लक्ष्मणचं लग्न झालं, नंदा त्याच्या बायकोचं नाव आणि 2 मुली आहेत त्याला. सत्या, पहिल्या मुलीचं नाव सत्याच ठेवलं, तिचा जन्म 6 ऑक्टोबरचा आहे, बरोबर त्याच वेळेस. आणि सत्याचा जन्म झाला आणि दुसऱ्या दिवशीच त्याला IBMचं जीवन गौरव पुरस्कार मिळाला त्याचा. दुसरी मुलगी जी आहे तिचं पण नाव सौम्या ठेवलं त्याने. आणि पुढे तुला काय करायचं, पुढची काय स्वप्न आहेत तुझी आता? बरीच त्याला पुरस्कार मिळाले, तिकडे PPT मध्ये दिसेल आपल्याला कदाचित. पण पुढे तुला काय करायचंय जरा आयुष्यामध्ये? आणखीन एक गोष्ट राहिली खरं सांगायची, ते पण मला वेगळे पण वाटते. ज्या ज्या लोकांकडून त्यांनी खंडण्या वसूल केल्या होत्या त्या सगळ्यांना माफीचे पत्र लिहिले बाहेर आल्यावर, हे सगळं झाल्यावर असे जेलमध्ये असताना. ते सांग ना जरा, हे जरा आणखीनच. जेलमध्ये असताना मला असं कुठं वाटलं का मी केलेलं आहे ते गुन्हा केलेलाच आहे, वाईट केलं आहे, तर प्रायश्चित म्हणून केलं पाहिजे. तर जे इतर लोक आहेत त्यांची ॲड्रेस होती माझ्याकडे सगळी पत्ती. ॲड्रेस होतेच माझ्याकडे, त्या चार्जशीटमुळे मिळतातच, चार्जशीटमध्ये असतात. तर मग त्यांना सर्वांना पत्र लिहिली का मी तुम्हाला जेही धमकवलं, मारलं, असं काय जे केलं ते खूप चुकीचं केलं आणि मला पश्चाताप होते आणि मला खरंच भविष्यात असं होणार नाही, मला क्षमा करावी, मी तुम्हाला माफी मागतो, असं करून पत्र लिहिली सगळ्यांना.
मग जेलमधून पत्र बाहेर गेली. मग माझ्या मित्रांना त्यांनी ज्यांना ज्यांना लिहिली त्यांनी आणून दाखवली, खरंच बोलतो का बाबा. मग माझे मित्र सगळे बोलले हा तो मेंटल झाला, पागल झाला, काय माफी मागतो काय. मग तेही आज सगळे चांगली माझे मित्र आहेत. अच्छा, काही ज्यांच्याकडून ज्यांना माफी मागितली त्यांनी मला माफ केलं मोठ्या मनाने, त्यांचा मोठ्या मनात आहे मनाप्रमाणे. मग त्यांनी माफ केलं आणि आज ते चांगले माझे मित्र आहेत. तेही पत्र मला मेसेज करतात, घरी जातो त्यांच्या भेटण्यासाठी. तर आता चांगलं एकदम. अच्छा, म्हणजे आधी तू समजा चाकू घेऊन जायचा, आता नाश्ता करायला जातो. विचार करायचे कुठे आला, सुटून आला का मग आम्ही त्याच्या मागेच हात धुवून लागायचो. आतमध्ये पोहोचवलं ना बस. एक वेळा 1-2-3 केस केले की ह्याचं बी एक करू, असं बी 2 केसमध्ये जेलमध्ये जायचंय. गेल्या वेळेस त्याने आपल्याला पाठवलेलं आतमध्ये, ह्यालाही मारून जाऊ, एक से भले तो असं काहीतरी करत राहायचो आम्ही. ते त्यांनाही भीती वाटायची का हा हे काहीतरी करतच असतो. त्यालाही वाटलं की चला बरं झालंय, सरदर टेन्शन दिलं आणि माफी मागते म्हणल्यावर आणखी चांगलं आहे. एकूणच सत्यामध्ये ताकद असते. बेसिक मुद्दा परत तोच आहे की ट्रूथ इज ट्रूथ, आहे की नाही. आणि त्याचा आपण किती त्याला सक्षम आहोत धारण करायला, हाच सगळा मुद्दा येतो. आणि लक्ष्मणने स्वतःला बनवलं त्या सगळ्या प्रोसेसमधनं. लक्ष्मण सारखा बनवू शकतो तर मला वाटते आपल्यापैकी पण अनेकांना शक्य होऊ शकते, ठरवलं तर प्रोव्हाइडेड. पुढची स्वप्न तुझी जरा सांगणार काय करायचं तुला? पुढे मी महाराष्ट्र काय इंडियामधल्याच अनेक कारागृहामध्ये जातो. कारागृहामध्ये जाऊन बंधंना हेच 4 मूवीज दाखवतो आणि त्यांना मग गांधी पीस एक्झाम घेतो आणि जेलचे स्टोऱ्या सांगतो. माझी न सांगता जेलचे जे काही जे घडले, जेलमध्ये कसे आंदोलन झाले, कसे क्रांतिकारी येऊन गेले, कसे काय झालं इथे, आणि कशी जे क्राईम करतात ते साधारण माणसं नसतात, त्यांच्यामध्ये काहीतरी क्षमता, साहस, हिंमत असते. पण त्यांची जी शक्ती, पॉवर आहे ती वाईट मार्गाला नेतात. ती अगर समाजाच्या कामाला, चांगल्या कामाला लावली तर चांगलं त्याचंही भलं होऊ शकतं, समाजामध्ये ते काहीतरी करू शकतात. म्हणून त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांच्यामध्ये प्रयत्न करत आहे, प्रयोग करत आहे. तर मग ते अनेक जेलमध्ये जाऊन करतोयच. तर पुढे मी एक सेंटर सुरू करायचं प्लॅनिंग आहे, कर्जत त्या साईडला जागा घेऊन. आणि तिकडे मग पुढे त्यांना ते 3 महिने त्यांना आणणे आपल्या इकडे, प्रशिक्षण देणे, जे ते काम करतात त्यांना काहीतरी नवीन शिकवणे. जेलमध्ये एक प्रशिक्षण चालूच असतं, टेलर काम, मोची काम, सुतार काम, मेकॅनिक, असे काही खूप. तर तिथे जाऊन त्यांना इकडे आणणे, 3 महिने प्रशिक्षण देणे आणि मग त्यांना थोडीफार मदत करून त्यांना स्टँड करणे, जेणेकरून समाजात ते चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल. तर अशा करता मी एक प्रयत्न करत आहे. तर आता सध्या मी इतर जिथेही जातो NGOला रिक्वेस्ट करतो का आपण काही नका, मला एवढी मदत करा आम्हाला, का एक व्यक्तीच्या जॉबसाठी तुम्ही जॉब द्या, एक व्यक्तीला. मग जेणेकरून ते रिक्वेस्ट करतो समाजात. आज अनेक जागी लोकांनी जॉब दिलेले आहेत, तर काही पुण्यात आहेत, काही जळगावमध्ये आहेत, काही अलग अलग जागी 18 लोक असे आहेत जे आपापल्या परीने जॉब करत आहेत. कारण त्यांचं शक्य नाही होत का आता अमरावती, चंद्रपूरहून बॉम्बेला येऊ शकत नाही, तिथे